श्री गुरुदेव दत्त. श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठाच्या अभंगावर आपलं प्रवचन सुरू आहे. 10व्या अभंगाच्या पूर्वार्धावर प्रवचन झालं आपलं मागच्या वेळेला. आता त्याचा उत्तरार्धाचं आपण बघूया. त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी, त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी, चित्त नाही नामी तरी व्यर्थ, चित्त नाही नामी तरी व्यर्थ, नामासी विन्मुख तो नर पापिया, नामासी विन्मुख तो नर पापिया, हरिविण धावया न पावे कोणी, हरिविण धावया न पावे कोणी, पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक, पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक, नामे तिन्ही लोक उद्धरती, नामे तिन्ही लोक उद्धरती, ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरीचे, ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरीचे, परंपरा त्याचे कुळ शुद्ध, परंपरा त्याचे कुळ शुद्ध, त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी. तेव्हा मागच्या वेळेला हरिवीण धावया न पावे कोणी याच्यावर आपलं प्रवचन झालं होतं. आता ज्ञानेश्वर महाराज सांगतात, पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक, नामे तिन्ही लोक उद्धरती. एखादी गोष्ट सत्य आहे, ते सत्य जी गोष्ट आहे ती कशावर, तर म्हणले आपल्या आधी जे मोठमोठे लोक होऊन गेले, संत सत्पुरुष होऊन गेले, ऋषी मुनी होऊन गेले, भगवंताचे अवतार होऊन गेले, त्यांनी जे सांगितलं त्याला आप्तवाक्य असं म्हणतात. आप्तवाक्य प्रमाण. कोणाचं प्रमाण मानायचं तर आप्तवाक्य प्रमाण हे सर्वात मोठं प्रमाण आहे आप्तवाक्य. आणि म्हणून त्यांच्या त्या वाक्यावर आपण पूर्ण श्रद्धा ठेवली असताना तसाच अनुभव आपल्याला येतो. आणि म्हणून इथे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, पुराणात प्रसिद्ध असलेले वाल्मिकी ऋषी, ज्यांनी रामायण हा ग्रंथ लिहिला, संस्कृत मध्ये लिहिला, आधी वाल्या कोळी यांच्या रूपाने असलेले, नंतर वाल्याचा वाल्मिकी कसा झाला तर म्हणले त्या नारद ऋषींना ते शरण गेले आणि नारद ऋषींनी त्यांना राम नाम मंत्र दिला, नाम दिलं, राम नाम, आणि त्यांनी तो अनुभव घेतला स्वतः. आणि त्या अनुभव घेऊन ते म्हणतात, पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक, नामे तिन्ही लोक उद्धरती. अरे मी सांगतो म्हणाले तुम्हाला की नामाने तिन्ही लोकांचा उद्धार होतो. आणि म्हणून ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरीचे, की हरीचं नाम जपा म्हणले, बाकी काही करण्याची आवश्यकता नाही. तेव्हा म्हणाले वाल्मिकी ऋषींनी आपला स्वतः अनुभव घेऊन, असं पुस्तक वाचून किंवा काय यांनी म्हटलंय त्यांनी म्हटलंय असं नाही म्हणत, स्वतः अनुभव घेऊन स्वानुभवानी राम मंत्राची गोडी चाखली. आधी ते मरा मरा असं म्हणत होते, त्यांना मंत्रही म्हणता येत नव्हतं. म्हणले राम हा शब्द म्हणता येतो, मरा मरा म्हणता म्हणता राम राम राम, आधी ध्वनीची त्यांना गोडी लागली. आणि मंत्र राम राम म्हणता म्हणता त्या मंत्राची त्यांना गोडी लागली. ती गोडी त्यांनी चाखली आणि त्याचं जे महात्म्य, त्याची जी गोडी, त्याचा जो अनुभव आहे त्यांनी घेतला, तो अनुभव त्यांनी जगाला टाहो फोडून सांगितला.
सर्वांना त्यांनी सांगितलं की सर्व सत्पुरुषांनी आणि साधू संतांनी सर्वच म्हणजे पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिकींनी तर सांगितलंच मला, पण सर्व साधू सत्पुरुषांनी लोकांना या हरिनामाचं प्रेम आणि त्यांचं महात्म्य असं वर्णन करून सांगितलं. कोणी बघा साधू संत सत्पुरुष ते नामाचंच महात्म्य सांगतात. एवढं का या नामामध्ये आहे, म्हणजे काहीतरी असलं असेल, एवढा अनुभव असेल त्याने अनुभव येत असेल आणि म्हणूनच त्या सर्वांनी सांगितलं ना. आणि सर्वांचं एकमत आहे म्हणले याच्यात. आणि म्हणून या हरिनामाचं प्रेम पाहिजे. नुसतं आपलं नाम घेत बसला, प्रेम नाही तर काय उपयोग नाही. आणि त्याचं महात्म्य वर्णन करून सांगितलं. आणि ज्यांना त्यांचं ते प्रेम प्रिय वाटलं, त्या हरिनामाचं प्रेम ज्यांना प्रिय वाटलं, त्यांनी त्याचा स्वीकार केला आणि त्यांनी ते स्वीकारलं. आणि सद्गुरूंनी दिलेल्या या गुरुनामाने मनुष्याच्या जीवनात आमूलाग्र परिवर्तन त्यांनी केलं. सद्गुरूंनी जे नाम दिलं त्यामुळे मनुष्याच्या जीवनात आमूलाग्र परिवर्तन होतं. अगदी मुळापासून परिवर्तन होतं. वाल्याकोळी हा डाकू होता, पण रामनामाच्या प्रभावाने त्या वाल्याचा वाल्मिकी झाला आणि त्या वाल्मिकी ऋषी हा सर्वश्रेष्ठ पदाला जाऊन पोहोचला. म्हणजे एवढं पाप केलं असं ते म्हणाले नाही की आता म्हणाले ते, आपण त्याच्यात लिहिलं होतं की मी एवढं पाप केलं. तो गौतम तो म्हणतो की मी एवढं पाप केलं. वाल्मिकी म्हणले तुमच्या दयेला मी पात्र नाही. वाल्मिकी तुमच्या दयेस पात्र मी नसे, आकंठ आज बुडून जाई कर्दमात या, आकंठ आज बुडून जाई कर्दमात या. तेव्हा म्हणले मी एवढं पाप केलं, आकंठ बुडालो या कर्दमात. जेव्हा असं मनुष्य पाप करतो, त्या पापामुळे त्याला एक प्रकारची अशी ग्लानी येते. तेव्हा ती आलेली ग्लानी, एवढं पाप केलं, आता म्हणले काही उपयोग नाही, तुमच्या दयेला मी पात्र नाही. म्हणजे साधारण मनुष्य जो असतो संसारामध्ये, त्याला जेव्हा त्याच्या पापाची, त्यांनी काय केलेल्या गोष्टीची जाणीव होते, तेव्हा काय होतं म्हणजे सर्वकडे अंधार पसरला असतं वाटतं. त्याला वाटतं आपल्याकडे काही होऊ शकणार नाही, आता सर्व संपलं असं त्याला वाटतं. त्याला एकदम न्यूनगंड, भीती आणि अपयश यांनी तो पराभूत होतो. त्याला न्यूनगंड होतो, त्याला भीती वाटते, भीतीने तो पछाडला जातो. आणि आता आपल्याला यश प्राप्त होणार नाही म्हणा, अपयशाने तो एकदम पराभूत होतो, त्याला काही करण्याची इच्छाच राहत नाही. तेव्हा असं सर्वांचं या जगात होतं. पण जेव्हा सद्गुरूंच्याकडे तो येतो, तेव्हा मात्र त्याच्या ठिकाणी आशेचा किरण निर्माण होतो आणि तो किरण असं वाढत जातो. ती आशा अशी वाढत जाते की नाही, आपण काहीतरी करू शकतो, आय कॅन डू इट असं त्याला वाटत असतं. हे सद्गुरूंचं महात्म्य आहे की ते त्याच्यामध्ये असा जोश निर्माण करतात. आमच्याकडे तो येत होता एक मुलगा, आता बेटा येत नाही, एवढा तो हे झाला, एकदम खाली गेला होता, काही रिक्षा चालवता येत नव्हतं, काहीच करता येत नव्हतं. सारखं गोळ्या घ्यायचा आणि त्याच्या मनावर एवढा परिणाम झाला. पण त्याच्यातून तो आमच्याकडे येता मध्यंतरी आम्हाला भेटला होता या रस्त्यामध्ये. आम्ही दोघं चाललो होतो, त्याने रिक्षाने थांबवली. म्हणले कुठे जायचं सांगा, म्हणले मी घेऊन जातो तुम्हाला. अरे म्हणले एवढे दिवस झाले, कुठे आहेत, काय मजेत आहेस ना? हो सद्गुरू म्हणले आता मी भरपूर मजेत आहे. म्हणलं काय नाही, म्हणले काय बायको पण खुश आहे, मुली पण खुश आहे,
आई पण खुश आहे, सगळे खुश आहेत. अरे म्हणले एवढं तुझ्यात कसा बदल झाला, तू आला होता तेव्हा कसा होता ना आता कसा झाला. म्हणले तू वाल्याचा वाल्मिकी नाही, पण म्हटलं तुझ्यात एवढा फरक झाला काय, हे त्या या मार्गाचं हे आहे म्हणा, या मार्गाचं प्रभाव आहे. याचा अनुभव आम्ही घेतला की नुसतं लिहिलेलं आहे तसं नाही, वाल्याचा वाल्मिकी झाला असं लिहिलेलं आहे नुसतं असं नाही, तरी आम्ही सांगितल्याप्रमाणे मार्गदर्शनाप्रमाणे त्यांनी केलं आणि तसं तो झाला आणि असं होऊ शकतं. हा असा अनुभव या मार्गामध्ये येत असतो. असा हा अनुभव या मार्गामध्ये येत असतो की आधी लिहून ठेवलेलं असं नाही म्हणलं, आधीच्या लोकांना माहिती होतं त्यांनी केलं असं नाही, तर आताही ते करण्यासारखं आहे, आताही ते होऊ शकतं. यू कॅन डू इट काय. आणि म्हणून तो राम नामाचा अखंड घोष करत राहिला वाल्मिकी ऋषी, आणि म्हणून तो वाल्मिकी ऋषी झाला म्हणाला की मी आता एवढ्या लोकांना मारलं, माझं एवढं पाप झालं, आता मी काही करू शकत नाही असं तो बोलला नाही. आणि तो त्या राम नामाचा जप करता करता सर्वश्रेष्ठ अशा महर्षी पदवीला प्राप्त झाला. आणि त्यांनी संस्कृत भाषेत महाकाव्य लिहिलं. नुसतं तो महर्षी झाला असं नाही, तर संस्कृत मध्ये महाकाव्य लिहिलं म्हणा. बघा महाकाव्य म्हणजे ते रामचरित्र तर आहेच, ती कथा तर आहेच, ते केवढं तरी काव्य आहे काय. आणि एका क्रौंच पक्षाला तो व्याध बाण मारतो एवढं निमित्त झालं. भक्ताचं हृदय कसं असतो, एकदम मृदू मुलायम काय. आम्ही विष्णुदास त्यांचं हृदय कसं असतं, एकदम भक्तीनी, प्रेम भक्तीनी एवढं मृदू मुलायम झालेलं असतं. आणि त्यांना ते तेवढं त्याचा स्पर्श झाला आणि त्यांच्या ठिकाणी असं काव्य, महाकाव्य असं प्रसूत झालं म्हणा. आता महाकाव्य लिहिलं म्हणजे काय, हे आम्हाला आमचा अनुभव काय असतं महाकाव्य. अरे तेव्हा त्याच्यासाठी कसं अंतःकरण असतं, अंतःकरणात काय काय होत असतं, तेव्हा असं महाकाव्य त्यांनी लिहिलं. आणि ही आजच्या तरुण पिढीला केवढी तरी प्रेरणादायक आहे. आजची तरुण पिढी थोडस काय झालं की म्हणलं झालं आता मी काहीच करू शकत, आता मीच काहीच करू शकत. अरे काय करू शकत नाही, काय झालं म्हटलं, काहीच झालं नाही, तुला तर काहीच झालं नाही आणि तू एवढा खालच्या लेवलला जातोयस, हे बरोबर नाही. तेव्हा आजच्या तरुण पिढीला ही केवढं प्रेरणादायक गोष्ट आहे की एवढी हत्या करून, एवढं पाप करून पण सद्गुरूंना शरण गेला आणि राम नामाचं साधन घेतलं त्याचं, आणि त्यांनी तपश्चर्या केली. त्यांनी कुठली तपश्चर्या केली वाल्मिकी ऋषीने, ते राम नामाचं जप सारखा त्यांनी राम नामाचं जप केलं. तसंच म्हटलं भक्ती मार्गामध्ये हा प्रत्येकाला करण्यासारखा आहे. सद्गुरूंना शरण जाऊन त्या राम नामाचा जप केला असताना, अरे किती तू पापांचे पर्वत जरी रचले तरी ते गुरु चरणी घाले, चरणाशी दृढ धरून राहिले. क्षणार्धात ते पाप जाळीतील पतित पावन नाम, मधुर हे राम नाम सुखधाम. असा केवढा तरी स्फूर्तीदायक, प्रेरणादायक इतिहास आहे. या नामा ते स्मरता निशिदिन, म्हणजे एवढंच नाही, या नामाला निशिदिनी स्मरण करता 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 राम स्वरूपी घडते मिलन. शेवटी म्हणजे राम स्वरूपात जाऊन मिळतो आपण, एवढं याचं महात्म्य आहे. साधं नाही आहे. सद्गुरूंनी दिलेलं नाम हे साधन आहे, पण ते साधलं पाहिजे, त्यात ते साध्य करून घेतलं पाहिजे. राम स्वरूपी घडते मिलन, प्रेमानंदी डुंबे तन मन, प्रेमानंदी डुंबे तन मन. श्री गुरु कृपये सदा लाभते, श्री गुरु कृपये सदा लाभते, सदानंद निज धाम.
राम नाम सुखधाम, मधुर हे राम नाम सुखधाम. त्या वाल्मिकी ऋषींचा अनुभव आम्ही घेतला म्हणले की आम्ही सद्गुरूंच्याकडे आलो. आम्हालाही असं वाटलं, अरे काही नाही आता या जीवनात. पण म्हणले त्या जीवनातून सद्गुरूने आम्हाला ते नाम दिलं आणि त्याच्यातून त्याचा असा प्रभाव की असं ते खंड काव्य अखंड त्याच्यातून निर्माण झालं. तेव्हा त्या वाल्मिकी ऋषीसारखा आम्ही अनुभव घेतलो आणि म्हणून आम्ही तुम्हाला सांगतो. आणि म्हणून म्हणतात, नामे तिन्ही लोक उद्धरती. अरे नामाने म्हणले तिन्ही लोकांत उद्धार होतो. तू तर भूलोकात आहे म्हणले. स्वर्गलोक, भूलोक आणि पाताळ लोक, तीन लोक म्हणजे कुठले? स्वर्ग, मृत्यू, पाताळ, तीन लोक आहे. नामे तिन्ही लोक उद्धरती, हे तिन्ही लोक नामाने उद्धरतात. तू कुठेही असेल असं म्हणा, तू भूलोकातच नाही तर पाताळ लोकात गेला समजा. मध्यंतरी आम्ही ते पाताळ लोक शोधून काढला. आमच्या चिंचवड्याकडे पाताळ लोक आहेत. काय काय नाव त्याचं? पाताळ लोक, पाताळकोट. हा काय काय नाव? पाताळकोट नाही कळलं. पाताळ लोक, पाताळकोट पाताळकोट पातालकोट, पातालकोट त्या मध्य प्रदेशामध्ये आमच्या गावाच्या तिथे जवळ आहे. आम्ही त्यांना सांगत होतो, ते एक दिवस खरोखरच एक व्हिडिओ आला आणि त्याच्यात त्यांनी दाखवलं होतं पातालकोट कसं आहे. म्हणजे पाताळात जायचं, स्वर्ग, मृत्यू, पाताळ. आपण भूलोकात आहोत. पाताळ लोक जायचं असेल तर तिकडे छिंदवाड्याच्या जवळ जा आणि तिथून ते जवळच आहे म्हणले. पाताळ लोकात जाऊ शकतात तुम्ही. काय लोक जाऊन नाही आले, ते फोटोग्राफर वगैरे त्यांनी काही फोटो काढून आले. पण नंतर पुढे जास्त जास्त पुढे जाता नाही आलं त्यांना, कारण सप्त पाताळ आणि एक पाताळ नाही आहे म्हणाले. हे पाताळ लोकांची सुरुवात आहे. सप्त पाताळ आहे, 7 पाताळ आहे म्हणलं. अतल, वितल, सुतल, तलातल, रसातल, महातल, पाताल असे 7 पाताळ. अरे तो फोटोग्राफर आणि तो रिपोर्टर कुठल्या कुठल्या पाताळ, पहिल्या पातळाच्या सुरुवातीच्या दरवाज्यात तो गेला म्हणा. ते एवढं खाली होतं. आम्ही वरून बघत होतो, एवढ्याशा मुंगीसारखे, गाई म्हशी मुंगीसारखे दिसत होत. आणि ती नदीची धारा एका रेषेसारखी दिसत होती. तरी आम्ही 300-350 पायऱ्या खाली उतरलो होतो. तरी जेव्हा आम्हाला लक्षात आलं की अरे एवढं उतरूनही आम्हाला ते एवढं छोटं दिसत आहे, आता याच्या खाली तर काही उपयोग नाही, म्हणून आम्ही तसं परत वर आलो. एवढं उतरल्यानंतर तिथे पाताळ लोकांचं पहिलं द्वार मिळतो आणि मग तिथून पाताळ लोकांचं अतल लोक, अतल पाताळ, अतल, वितल, सुतल, तलातल, रसातळ, महातल, पाताळ असे 7 पाताळ आहे म्हणते. कुठे कुठे जाणार तो? पण आम्हाला सुरुवात बघितली म्हणजे पाताळात जायचं. कोणी विचारलं पाताळात कसं जाईल हो, तर आम्ही त्याला सांगू शकतो. तेव्हा नामे तिन्ही लोक उद्धरते. जर तू पाताळ समजा तिकडे गेला चुकून काय आणि तुझा उद्धार करायचा असेल तुला, तर नामानेच तुझा उद्धार होईल म्हणाला. काय तिथे जर तुला सद्गुरूने नाम दिलं आणि सद्गुरूचं नामस्मरण तू केलं तर पाताळातही तुला काय होणार नाही. पाताळाचाही तुझा उद्धार होईल. आणि म्हणजे या भूमीवर तर तुझा उद्धार होतच आहे म्हणाला. सद्गुरूंना शरण जाऊन तू हे नाम घेतलं तर इथे तर तुझा उद्धार होणारच आहे. पण तू एवढा आळशी आहे म्हणले की ते नाम मिळालं त्याचा तू लाभ घेत नाही. आणि स्वर्गलोकात जरी गेला, काय स्वर्गलोकात जरी गेला तरी तुझा उद्धार नाही होणार म्हणले. सुख मिळेल. पाताळ लोकात आणि स्वर्गलोकात काय आहे आणि मृत्यू लोकात, या भूलोकात काय नाहीये? भूलोकात सुख आणि दुःख दोन्ही आहे. सुख दुःख दोन्ही आहे आणि म्हटलं तर दुःखच जास्त आहे. आणि स्वर्गलोकात काय? स्वर्गलोकात सुख आहेत, बाह्य सुख सगळं आहे म्हणलं. आंतरिक सुख, मानसिक स्वास्थ्य आहे काय माहिती नाही, पण बाहेरचं स्वर्गलोकात बाहेरचं सुख भरपूर आहे. खाणं पिणं सगळं 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 काही काम वगैरे नाही, काय नुसतं फिरायचं, गप्पा टप्पा मारायचं, सगळं काय.
सगळं सुख आहे जे ह्या भूलोकात मिळणार नाही त्याच्या 100 पट सुख त्या स्वर्गलोकात आहे. आणि म्हणून लोक स्वर्गात जाण्यासाठी यज्ञ वगैरे यज्ञ वगैरे करतात. तर तिथे स्वर्गलोकात सुख खूप आहे, म्हणलं भरपूर सुख आहे. आणि पाताळ लोकात काय, अरे पाताळ लोकातही भरपूर सुख आहे म्हणाले. पाताळ लोकातही भरपूर सुख आहे. आम्ही यांना म्हटलं, तिथले लोक आम्ही बघितले, अहो असं काही त्यांचा ड्रेस असतो, तुम्हाला असं वाटेल की ते हे असतात, पण ते मागातले लोक नाही. ब्रिटिशांनी तिथे म्युझियम काढलं, तिथे म्हणले त्यांची वाद्य, त्यांचं सगळं सामान, ते वस्त्र कसे विणतात, ते सगळं सगळं तिथे ठेवलेलं आहे. एवढं आश्चर्य वाटेल तिथं. आणि एखादा माणूस तिथून येतो वरती. आम्ही गेलो तेव्हा एक तिरकमठा घेऊन एक माणूस खालून वर येत होता आणि आम्ही त्याच्याकडे बघितलं तर एकदम आम्हाला आश्चर्य वाटलं. अहो जरीचे कपडे होते, फेटा गिटा, जरीचे विजार वगैरे सगळं, आणि पांढरं शुभ्र एकदम. काय आपल्याला असं वाटतं की तिकडे काही नसेल, तर म्हणले पाताळ लोकांमध्ये सुख आहे. म्हणले सुख स्वर्ग लोकातही खूप सुख आहे आणि पाताळ लोकातही खूप सुख आहे म्हणा. आणि या भूलोकात सुख आहे म्हणा. मोठमोठ्या गाड्या आहे, काय बंगले आहेत, सगळे आहे. पण इथे दुःखही त्याच्यापेक्षा जास्त आहे म्हणले. इथे दुःख खूप जास्त आहे. तसं स्वर्गलोकात सुख खूप आहे. बाहेरचं दुःख काही नाही, पण मानसिक दुःख आहे म्हणा. तिथे चढाओढ आहे, तो माझ्यापेक्षा त्याला जास्त सुख आहे, द्वेष आहे, मत्सर आहे, सगळं आहे. आणि म्हणून म्हणतात, नामे तिन्ही लोक उद्धरती, नामाने तिन्ही लोकातून उद्धार होतो म्हणले. तिन्ही लोकातून उद्धार झाला पाहिजे, कारण ते तिन्ही लोक काही उपयोगाचे नाही म्हणा. पुण्य संपलं की या लोकातून परत भूलोकात यावं लागतं. आणि भूलोकात त्याच्या कर्माप्रमाणे पाप असेल तर त्याचं फळ दुःख, आणि पुण्य असेल तर त्याचं फळ सुख, हे भोगावंच लागतं म्हणून. पण म्हणले ह्या दोन लोकात जी गोष्ट मिळणार नाही तुम्हाला, पाताळ लोकात आणि स्वर्ग लोकात, ती एक अमूल्य गोष्ट तुम्हाला भूलोकात प्राप्त होते म्हणा. फक्त भूलोकाचं महात्म्य हेच आहे म्हटलं की स्वर्ग लोकात, पाताळ लोकात किंवा वरच्या लोकात तुम्हाला सुख भरपूर मिळते. 100 पटीने वरवरच्या लोकात 100 पटीने सुख जास्त मिळेल, असं आहे म्हणा. ब्रह्मलोकात तर सगळ्यात जास्त सुख आहे. आणि ते सुख भोगण्याकरता त्याचं हे पण जीवन पण खूप आहे, आयुष्य पण खूप आहे म्हणा. पण इतर लोकात जे काही मिळणार नाही ती सुवर्ण संधी या भूलोकात मिळते म्हणले. आणि ती सुवर्ण संधी नामी संधी आहे. म्हणजे काय, तर इथे ती स्वर्ग पाताळात किंवा इतर लोकात नाहीये, चतुर्दश भुवन ब्रह्मांडात नाहीये. तर ती म्हणजे इथे रामनाम देणारे सद्गुरू भेटतात, प्रेम भक्ती ज्ञान देणारे सद्गुरू भेटतात, ज्यांची प्रेम भक्ती आणि ज्ञान त्यांच्याकडून प्राप्त होऊ शकतं, ज्यांची प्रेम भक्ती करता येत आणि परमात्मा स्वरूपाशी एकरूप होता येतं, असे सद्गुरू. आणि त्यांचं कार्य फक्त भूलोकातच आहे म्हणा. आणि म्हणून भूलोकातच अवतार होतात. तुम्ही ऐकलंय का हो कधी की स्वर्गलोकात अवतार झाला, ब्रह्मलोकात अवतार? अगदी ब्रह्मलोकात सुद्धा अवतार झाला नाही, पितृलोकात अवतार झाला नाही, कुठल्या 14 भुवनात कुठेही अवतार झाला नाही भगवंताचा. पाताळात सुद्धा अवतार झाला नाही. तो पटू वामनाचा अवतार झाला होता, त्यांनी बलीला पाताळात घातलं. पण अवतार झाला तो भूमीवरच. आणि म्हणून या भूलोकातच भगवंताचे अवतार होतात, श्रीहरीचे अवतार होतात, श्रीहरीचे सद्गुरू रूपाने अवतार होतात, संत सत्पुरुष रूपाने अवतार होतात. आणि म्हणून इथेच संधी आहे की राम नाम इथेच प्राप्त होतं, सद्गुरू इथेच, त्यांची कृपा इथेच प्राप्त होते. आणि तिन्ही लोकांपैकी कुठल्याही लोकात गेला तरी म्हणले त्याला त्या दुःखातून मुक्ती होते. नामे तिन्ही लोक उद्धरती, तिथे उद्धार होतो म्हणाले. म्हणून असं नाम प्राप्त करून देणारे जे सद्गुरू आहेत ते म्हणले या भूलोकातच आहे म्हणले. आणि हेच तर त्याचं वैशिष्ट्य या भूलोकात म्हणा. मनुष्यत्वम मुमुक्षत्वम महापुरुष संशय, हा महापुरुषांचा संघ तुम्हाला कुठे इथेच मिळेल. आणि महापुरुषांचा संघ प्राप्त झाला म्हणजे तुम्हाला त्या परमेश्वराकडे जाण्याचा जो मार्ग आहे तो म्हणले प्रशस्त झाला. तुम्ही त्या परमेश्वरापर्यंत जाऊन त्याच्याशी एकरूप होऊ शकता.
आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराज सांगतात, ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरीचे, परंपरा त्याचे कुळ शुद्ध. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ज्ञानदेव म्हणे नाम जप हरीचे, परंपरा त्याचे कुळ शुद्ध. म्हणले बाकीचे जे सांसारिक लोक आहेत ते साधू संतांच्या व्यावहारिक जीवनाची आणि शब्द ज्ञानाची चर्चा करीत आहेत. साधू संतांच्या, सद्गुरूंच्या, आता सद्गुरूंचं जीवन वेगवेगळं असणार म्हणा, साधू संतांचं जीवन वेगळं असणार, प्रत्येक साधू संतांचं जीवन वेगळं होतं. पण मग हे यांचं जीवन असंच का, मग तसंच का, मग हे इथेच का राहतात आणि तिथेच का राहतात आणि असंच का करतात आणि तसंच का करतात, हे म्हणले साधू संतांच्या व्यावहारिक जीवनाची आणि शब्द ज्ञानाची चर्चा हे सर्व लोक करत राहिले. पण ज्याला खरोखर याला उद्धार करून घ्यायचा होता आपला, त्यांनी पूर्ण श्रद्धा प्रेमाने सद्गुरूंचे चरण धरले आणि त्यांच्या बरोबर जो राहिला त्याला म्हणले हे हरिनाम रामनाम प्राप्त झालं. आणि त्याची अशी तपश्चर्या झाली की त्याच्यासाठी म्हणाले त्याचा नुसता उद्धार झाला असं नाही, परंपरा त्याचे कुळ शुद्ध, त्याचं संपूर्ण कुळ काय शुद्ध झालं. म्हणाले या संसारामध्ये संसाराची गोधडी आहे. लोक या संसारामध्ये काहीतरी बघायला जातात, हा संसार माझा कसा चांगला होईल, संसार कसा चांगला होईल याच्यासाठी लोक येत असतात. आमच्याकडे लोक येतात, असं झालं तसं झालं, मुलगा हे करत नाही, काय मुलगा ऐकत नाही, मग काय करायचं. आमच्या बाजूचे आमचे शेजारी आले ते बाई, म्हणाल्या हा मुलगा ऐकत नाही, काय करायचं, मला खूप याचा त्रास होतो, काय करणार, हा काही ऐकतच नाही. मग त्या थोडस मारणं वगैरे होतं वगैरे सगळं सगळं काय होतं. तेव्हा मनुष्याला मग सासू असं म्हणते, नवरा असं म्हणतो, मग माझं नवऱ्याचं भांडण होतं. अरे सगळं म्हणाले ते होणारच म्हणा, काय कारण हे संसार आहे ना, याच्यात तू सुख बघण्याचा प्रयत्न करतोयस ना, इथेच तर सगळं फसतो म्हणले तू. संसारात संसारी सुख नाही, सुख नाही, केशवदास महाराजांनी सांगितलं. संसाराचं म्हणाले तू संसार मला चांगला होईल आणि त्याच्यात मला सुख घेता येईल, ही जी वृत्ती आहे, संसार चांगला होईल एक वेळ, पण त्याच्यात सुख मिळेल नाही नाही हेच वाईट आहे. संसार चांगला होईल आणि संसार चांगला करा, काही प्रश्न नाही, संसार चांगलाही होईल, पण त्याच्यामध्येच तू सुख घेत राहणं हे जे तुझं उद्देश आहे ना, इथेच सगळं बिघडलंय म्हणा. हा संसार तुझा चांगला आहे आम्ही असं म्हणत नाही, भक्तीने संसार चांगले झालेले आहेत सद्गुरूंच्या मार्गदर्शनाने भक्तीने, पण ते सद्गुरूंच्या कार्यासाठी परमेश्वराच्या कार्यासाठी केले म्हणून ते चांगले झाले म्हणाले, आणि त्याचा उद्देश तो होता म्हणून. आणि जर ते या उद्देशाने केले असते की माझा संसार चांगला झाला पाहिजे, संसार चांगला झाला पाहिजे, तर म्हणले त्याचा संसार कधी चांगला झाला पाहिजे, चांगला होणारच नाही म्हणले. कारण संसारी सुख नाही, सुख नाही आधी विचारून पाही, संतांची धरी बाही असं सांगितलेलं आहे. सबम दुःखमच्या दुःखमच्या, संसारात दुःखमयच आहे म्हणा, तो कधीच त्याच्यात तुला सुख होणार नाही. बाहेरून किती चांगला दिसला संसार तरी त्या संसारात सुख होणार नाही, इथंच सुख होते म्हणाले. आणि म्हणून ते सांगतात की हजारो ठिकाणी फाटून चिंध्या झालाय हा संसार, हजारो ठिकाणी फाटून चिंध्या झाल्या आहे आणि लोक तयार आहे फाटके. ते म्हण आहे ना, अरे तू फाटक्यात हात घालू नको म्हणा. कोणाचं काही फाटलं आणि दुसरा माणूस येतो तो त्याच्या फाटक्यात आणखीन हात घालतो, मग ते आणखी फाटतो, फाटून जातो. म्हणून अशी म्हण आहे, त्याच्या फाटक्यात तू हात घालू नको. काय आधी त्याचं फाटलेलं आहे म्हणले, बायकोची फाटलेलं आहे, नवऱ्याची फाटलेलं आहे, आईची फाटलेलं आहे, मुलाची फाटलेलं आहे, मुलीची फाटलेलं आहे, नातेवाईकांची फाटलेलं आहे, सगळ्या संसारच फाटलेला आहे म्हणाले. जिथे तिथे बघा तो फाटलेलाच आहे. काय भावाचं म्हणा भावाशी फाटलेलं आहे, बहिणीशी फाटलेलं आहे, काय
आणखी जे जे कोणी नातेवाईक आहे सगळ्यांशी फाटलेलं आहे. याला तर संसार म्हणतात. आणि या संसारामध्ये आणखीन जिथे जिथे फाटलेलं दिसतं तिथे लोक आणखीन हात घालतात आणि आणखी फाटतात. काय तर म्हणले संसाराची गोधडी फाटलेली आहे, त्याचा अनुभव तुला येतो. म्हणले तुझं जेव्हा फाटतं कोणाशी तेव्हा तुला त्याचा अनुभव येतो. आणि मग असंच एकाशी फाटलं, दुसऱ्याशी फाटलं, तिसऱ्याशी फाटलं, किती धड करायचा प्रयत्न केला तरी ते होऊ देणार नाही. म्हणजे ते फाटण्याचाच प्रयत्न करणार. आणि म्हणून ही हजारो ठिकाणी अशी फाटलेली गोधडी आहे या संसाराची. याच्यात तुला सुख मिळणार आहे का? नाही मिळणार. इकडे पाय घातला तिकडे फाटलं, तिकडे पाय घातला तिकडे फाटणार. आणि म्हणून आमची आजी म्हणायची, हे गाणं आम्हाला गमतीदार गाव, भटजी बुवा तंबाखू कितीतरी गोड. आता तंबाखू गोड असतो का? तंबाखू किती कडवट असतो, पण जो तंबाखू खातो त्याला तो गोड वाटतो. बटवा फाटून चिंध्या झाला, लहान लहान तिकड तरी जोड, भटजी बुवा तंबाखू कितीतरी गोड. असं आपलं काहीतरी काव्य शीघ्र कवी कोणीतरी केलंच. तेव्हा सांगायचं तात्पर्य म्हणजे, अरे संसारी सुख नाहीये, संसारात सुख आहे म्हणून जर तू त्याच्या मागे संसार चांगला करायचा आणि त्याच्यासाठी तू जर इकडे येत असशील तर म्हणले हे बरोबर नाही. हा, पण तू संसार चांगला होण्यासाठी कशासाठी? तर तो परमेश्वराची भक्ती करण्यासाठी, सद्गुरूंच्या कार्यासाठी, सद्गुरूंच्या प्रेम भक्तीसाठी. जर तुला संसार चांगला असेल तर जरूर होईल म्हणाले. का नाही म्हणा, एवढा सुंदर संसार होईल, काय विचार. एकदम नवीन गोधडी होईल म्हणाले तुझी. काय ती संसाराची, ते म्हणते संसाराची गोधडी फेकून द्या, नवीन गोधडी घ्या. आमच्या मंडळी म्हणतात चांगल्या चांगल्या गोष्टी ते घेतात. म्हणले हे आता हे काय जुनं झालं. अरे जुनं झालं पण हे काही खराब नाही झालं. नाही म्हणले जुनं झालं, फेकून द्या, फेकून द्या. काय नवीन घ्या म्हणले गोधडी. म्हणून म्हणतात संत सत्पुरुषांकडून म्हणले केवळ सांसारिक जीवन सुखी करण्यासाठी. म्हणजे कोण असे महाराज ते सांगत होते, असे जे महाराज आले आहेत, मग ते म्हणाले खूप गर्दी, हजारो लोक, लाखो लोक येतात. किरण सांगत होते असे असे आलेले आहेत, म्हणजे ते लाखो लोक येतात त्यांच्याकडे. मग कशा करता येतात ते? तर माझ्या मुलीचं लग्न कधी होणार, मुलाला नोकरी कधी लागणार, माझे पती चांगलं कधी वागणार माझ्याशी, सासू माझ्याशी चांगली कशी वागणार, सून कधी चांगली वागणार, हे सगळं विचारायला येतात म्हणा. तेव्हा मग ती गोधडी फाटते एकदम. आणि संत सत्पुरुषांच्याकडे आल्यानंतर जर कोणी म्हणेल की मला संसारात दुःख आहे, हा असू दे, काय म्हणा, काय काळजी करू नको, सगळं व्यवस्थित होईल. पण तुला संसार करायचा आहे की तुला भक्ती मार्ग करायचा आहे? महाराजांनी आम्हाला विचारलं. म्हटलं मी भक्ती मार्गासाठी चालू आहे. मग म्हणले तुला सगळं व्यवस्थित होईल, मग तुला नवीन गोधडी मिळेल म्हणा. तेव्हा सत्पुरुषांच्याकडे जाऊन म्हणले आपलं सांसारिक जीवन केवळ सांसारिक सुखी करण्याचा प्रयत्न जे लोक करतात ना, तो शेवटी निष्फळ ठरतो म्हणजे तो निष्फळ ठरतो. कारण त्याचं ध्येयच वेगळं आहे म्हणाले. ध्येय जर परमेश्वर प्राप्ती हे ध्येय असेल, सद्गुरु कार्य हे ध्येय असेल, तर तुझं फाटणारच नाही. म्हणले ते संसारिक गोधडी काय ते आपले संत नामदेव महाराज म्हणतात. नामदेव महाराजांनी तो पेंद्या तो उभा केलाय. काय म्हणतोय तो पेंद्या त्यांचा? काय म्हणतो? कृष्णा तुझी गोधडी चांगली चांगली, आमासी दिली का वांगली रे. म्हणजे कृष्णा तुझी गोधडी चांगली चांगली रे, आमासी का दिली वांगली रे. म्हणजे आम्हाला वांगली म्हणजे फाटकी गोधडी का दिली तू? म्हणजे आम्हाला असा फाटका संसार का दिला? आणि तुझा संसार बघ किती चांगला आहे म्हणाले, सोन्याची द्वारका आहे तुझी, तू राजा आहे म्हणाले. तेव्हा आम्हाला अशी गोधडी का दिली आणि तुला गोधडी दिली नाही म्हणाले? तू त्या गोधडीमध्येच तू सुख बघतोय म्हणून तुला ती फाटकी गोधडी आहे म्हणाले. पण जर तू काय सद्गुरु प्रेम भक्ती ज्ञान हे घेणार असेल तर तुला दुसरी गोधडी, भक्तीची गोधडी, मखमली अशी गोधडी मिळेल म्हणाले. तेव्हा सत्पुरुषांच्याकडून म्हणले व्यावहारिक जीवन संबंध हे निमित्त मात्र आहे.
त्यांचा देह आणि लौकिक संसार हे केवळ त्यांच्या आध्यात्मिक जीवनाला केवळ आधार आहेत. त्यांचं लौकिक जीवनाकडे बघू नये म्हणा, नाही तर अनेक शंका निर्माण होतील. आणि ते आपल्या लौकिक जीवनाला एवढं महत्व देत नाही. ते निमित्त मात्र आहे. त्यांचा आध्यात्मिक जीवनाला केवळ तो आधार आहे, लौकिक जीवन. तेव्हा आणि त्यांच्या सांसारिक जीवनाचं अनुकरण सुद्धा करू नये म्हणा. त्या आध्यात्मिक फलप्राप्तीला काही उपयोगी पडणार नाही. मग कुठे बघायचं म्हणले, त्यांच्या हृदयात वास करणारं जे हरिस्वरूप आहे, संत सत्पुरुषांच्या सद्गुरूंच्या ठिकाणी काय बघायचं, तर त्यांच्या हृदयात वास करणारं जे हरिस्वरूप आहे तेच खरं आहे आणि तेच पारमार्थिक कल्याणाचं साधन आहे. आणि म्हणून सद्गुरूला शरण जाऊन हरिनामाचं प्रेमच स्थिर झालं पाहिजे. सद्गुरूंना शरण गेल्यानंतर त्यांनी जे हरिनाम दिलं त्या हरिनामावर प्रेम पाहिजे, सद्गुरूंवर प्रेम, त्यांच्या कार्यावर प्रेम, त्यांनी दिलेल्या हरिनामावर प्रेम, त्यांनी दिलेल्या ज्ञानावर प्रेम, ह्या सगळ्यांवर प्रेम पाहिजे. तर म्हणाले प्रेम स्थिर आणि प्रेम पाहिजे आणि स्थिर झालं पाहिजे म्हणाले. आणि त्यामुळे या कलियुगात काय होतं म्हणा, कलियुगात ही संत परंपरा, सद्गुरू शिष्य परंपरा ही टिकून आहे म्हणे आणि शुद्ध स्वरूपात आहे. शुद्ध नाही तर बाहेर खूप अशुद्धता झाली आहे. जो उठतो तो ग्रंथावर बोलायला लागतो म्हणा, या ग्रंथात असं आहे, त्या ग्रंथात असं आहे. एक तर त्याच्यावर टीका करतो, नाही तर त्याला जे काही समजलं त्याच्याप्रमाणे तो सांगत असतो काहीतरी. तेव्हा सर्व गढूळ झालेलं आहे म्हणे. सर्व ग्रंथ, सर्व हे अध्यात्म जे काही सोकॉल्ड म्हणला अध्यात्म आहे, सगळीकडे नुसता गोंधळच गोंधळ आहे. आणि म्हणून तो शुद्ध कुठे आहे, शुद्ध रूपात, तर गुरु शिष्य रूपाने ती कायमचं हे टिकलेलं आहे म्हणजे संत परंपरा. आणि या शुद्ध परंपरेचा जे भाग्यवंत स्वीकार करतात, असं महाराज सांगतात, ते आपला उद्धार करून घेतात आणि आपल्या कुळाच्या आणि जगाच्या उद्धाराला कारणीभूत होतात. आपल्या कुळाचाही ते उद्धार करतात, आपल्या कुळातल्या सगळ्या लोकांचा उद्धार करतात. म्हणून आमचे विजयराव पाध्ये ते म्हणाले, अहो म्हणलं आपल्या सगळ्या कुळाचा उद्धार झाला, काय तुम्ही काही काळजी करू नका म्हणलं, सगळा उद्धार झालाय आपल्या कुळाचा. आणि आता आपण सगळं मिळून जगाच्या उद्धाराला कारणीभूत झालं पाहिजे. आता आम्ही त्या यांच्याकडे जाणार आहोत, संजय गांडे यांच्या गावाला तिकडे. काय हे आता कार्य जे आहे म्हणले, हे आपलं आता वाढणार आहे, वाढता 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 जगाच्या उद्धाराला कारणीभूत झालं पाहिजे म्हणा. आपला उद्धार करून घेऊन जगाचा उद्धार झाला पाहिजे. महाराजांनी तेच सांगितलं की याचा प्रसार प्रचार भक्तांनी केला पाहिजे. हेच तर त्यांचं कर्तव्य आहे म्हणजे. सद्गुरूंच्या कार्याचा, त्यांच्या महात्म्याचा, ईश्वर भक्तीचा, जिकडे तिकडे म्हणले ही ईश्वर भक्ती, सद्गुरूंचं प्रेम, भक्ती, ज्ञान याचा पसरवलं पाहिजे म्हणले, असं याचा विस्तार झाला पाहिजे. हेच भक्तांचं कार्य आहे म्हणले. याच्यामुळे परमेश्वर प्रसन्न होतो. पुढे सांगतात महाराज की याच्यामुळे परमेश्वर प्रसन्न होतो आणि तो आपल्या निजधामाला तो घेऊन जातो, आपल्याशी तो एकरूप करून घेतो परमेश्वर. बघा केवढं त्याचं महत्व आहे. आणि याचा तू जर प्रसार करशील, प्रचार मासिकाद्वारे, वर्तमानपत्राद्वारे, लेखाद्वारे एकमेकांना सांगून, काय आता म्हणले व्हिडिओच्या द्वारे एकमेकाला सांगून म्हणले, जेवढा प्रसार तू करशील तेवढंच तुझं पुण्यही वाढत जाईल म्हणते. आणि परमेश्वराची तुझ्यावर कृपा होईल आणि परमेश्वर स्वतःशी एकरूप करून घेईल. बापरे, केवढं महाराजांनी सांगितलं, एवढं सांगितलं, एवढं त्याचं फळ आहे. आणि म्हणून म्हणतात, त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी, चित्त नाही नामी तरी व्यर्थ, नामासी विन्मुख तो नर पापिया, हरिविण धावया न पावे कोणी, पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक, नामे तिन्ही लोक उद्धरती, ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरीचे. पुराण प्रसिद्ध वाल्मिकीने सांगितलं आणि आता ज्ञानदेव पण सांगतात, नाम जप हरीचे, परंपरा त्याचे कुळ शुद्ध.
तर एवढं सांगून आज पूर्ण करू. श्री गुरुदेव दत्त.